रामकृष्ण हरे. एकादश शिवरात्री. या शिवरात्री एकादशीमध्ये भगवान शिवाने जी लीला केलेलं फार विशेष महत्त्व आहे. भगवान शिवशंकर हे एक जिथून गुरु परंपरा चालू होते आणि तेच मुख्य स्थान म्हणजे शिव आहेत. जीव आणि शिव एकच आहेत आणि ही गुरु परंपरा चालू झाल्यामुळं जो भक्त आणि देव यामधला वाटडे म्हणजे गुरु आहे. आणि ही गुरुशिवाय कुठलं ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ही तितकंच खरं आहे. गुरुने सांगितलेलं जे मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या शब्दानुसार त्यांच्या वचनानुसार जो वागतो आणि त्यांना गुरु हे थेट भगवंताचे दर्शन घडवतात. असे सर्व एकादशीचा कळस म्हणजे शिवरात्री एकादश आहे. आणि ही एकादश म्हणजे महापर्व काळ आहे. तर ह्या व्याख्यान मालिकेमध्ये एकच सांगायचं आहे. साम शिवाने जे केलेला भगवंताने जो निष्ठावंत भक्त आहेत आणि मन बुद्धी आणि चित्त एकाग्र करण्यासाठी उपवास, खडतर उपवास जेवढा करेल त्यावेळेस मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणाकडे खिचते. आणि शिवशंकराने बेलच का त्यांना वाहावं, शंकरांना बेलच का आवडतो, हा फार मोठा इतिहास आहे. बेलाला 3 पाने असतात आणि तो बेल ते झाड असं असणारं काटेडे असतं. त्याला झाडावर काटे असतात परंतु 3 पानं असतात. अतिशय प्रिय आहेत शंकरांना. आणि म्हणजे रजगुण, तमगुण आणि सत्वगुण हे गुणानं भरलेलं पान आहे. 3 गुणाचा एकच रस केला, तो भगवंताला समर्पित केला, तो रस भगवंताला आवडतो. म्हणजे हे 3 पानाचं असणारं बेल आहे. ते बेल वाहत असताना शिवशंकराची आराधना केली, मनोकामना ऑटोमॅटिक शिवशंकर ओळखतात. त्याप्रमाणे भगवान शिव देतात. इतर देवापेक्षा भगवान शिवशंकर हे भक्तांना ओळखतात किंवा भक्त त्यांच्याकडं खेचला जातो. असे हे भोळे शंकर आहेत, अतिशय दयाळू. आणि एक किस्सा असा आहे की भक्ताने शंकराकडे येत असताना इतकं तपश्चर्या करून ते सत्व परीक्षा पाहत होते. आणि या शंकराच्या व्याख्यान मालिकेमध्ये अशी आहे कथा आहे. ते पाप पुण्याचा हिशोब करेक्ट लागतो या ठिकाणी. आणि पुण्य करत असताना त्रुटी होता कामा नये. भगवानची सेवा करत असताना त्रुटी होता कामा नये. तर त्रुटी झाली, चूक झाली तर तिथं पापच होतं. त्यासाठी तंतोतंत विचार करून ह्या शिवलीला
अमृत ग्रंथामध्ये फार त्याचा विस्तार आहे. काय केल्यानंतर पाप कसं होतं, काय केल्यानंतर पाप नाहीसं होतं, हे पूर्णतः विचार आहेत. हा शिवलिंग अमृतामध्ये ग्रंथामध्ये एकदम अतिशय गोड कथा आहेत आणि त्या कथेला अनुसरूनच या व्याख्यानमालिक म्हणजे आपण एक कथा घेणार आहोत. ती म्हणजे चिल्या बाळाची. ही भक्ताची परीक्षा घेण्यासाठी भगवान परमात्मा आलते त्या ठिकाणी. हा मोठा पर्वकाळ असताना शंकराने नर मांस मागण्याचा अट्टास केला. भक्तही तसा खडतड पाहिजे आणि त्यावेळेस भक्तीचं फळ ताबडतोब मिळतं. जे निश्चिम भक्त असतात ते निष्ठानिष्ठी होत नसतात आणि जे डुप्लिकेट भक्त असतात ते निष्ठानिष्ठी करतात. त्या स्टेपला जास्त दुसऱ्या देवाची आराधना करायची, परत त्या स्टेपला तर तिसऱ्या देवाची आराधना करायची. ह्यांना दिसणारा देव अनंत दिसतात, अनेक दिसतात. भगवंत हा एकच आहे. हरी म्हणा किंवा शिव म्हणा, दोन्ही एकच नाव आहेत, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ज्या न्यायाप्रमाणे शरीर जरी रचना वेगवेगळी असली पण शरीर चालवणं जसा एक आहे, तसं शिव आणि हरी ही एकच आहेत. त्याबद्दल काही कसल्या प्रकार दुमतच नाही. शंकर असणारे आराध्य दैवत आहेत, भक्तीचा आधारस्तंभ आहेत. तिथून भक्ती चालू होते, गुरु परंपरा चालू होते आणि षडविकाराच्या त्याच्यावर ब्रेक लागला जातो. तर अशी एक कहाणी आहे सामशोध त्या चिल्या बाळाची. त्याच्या माती एवढं असणारा आई तपश्चर्या करत होती. योगायोगाने बऱ्याच दिवसांनी हा मुलगा झालेला होता. तो मुलगा असणारा सत्वशील सात्विक ही होता आणि नारद मुनींना विचार केला, ही तुमची एक भक्त आहे, फार भक्तीचं ओझं वाढलेलं आहे, भक्ती फार वाढलेली आहे, तुम्ही काहीतरी सत्व परीक्षा घेतली पाहिजे. ही कितपट भक्तीमध्ये तुमच्या उतरत आहे. मग भगवान परमात्माला एवढं खात्री होती, फक्त परीक्षा घ्यायची होती की कारण का भक्ती करत असताना जो निश्चिम भक्त आहेत की काही कसल्या प्रकारची खडतर परीक्षा घ्या, तो त्या परीक्षेमध्ये पासच होतो. मग ते भगवान शिवाने रूप पालटलं. तो एकुलते एक मुलगा असणारा त्या भोजनासाठी नर मांस मागितलं. अतिथी देव भव हे शिकायला पाहायला मिळतं या ठिकाणी. धर्म सांगतो, एखादा अतिथी जर आला तर त्याला युनुमुख दारातून लावता कामा नये. हा अतिथी देव भव आहे. तर त्या न्यायाप्रमाणे ह्या नियमाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. जर समजा हा आपण पाहिजे तर न दिलं तर. फार विचार केला. दिसायला हा सर्वसामान्य माणूस नाही, कोणतरी अवतारधारी पुरुष असला पाहिजे, तेही तितकंच ओळखलं होतं. मग त्याच्या आईनं, चिल्याबाळाच्या आईनं कसल्या प्रकारचा विचार न करता एकुलते एक मुलगाला, त्या मुलाची हत्या केली आणि त्या मुलाला मेणासारखं कुटलं बारीक. आणि बारीक कुटल्यानंतर जेवण तयार झालं.
जेवण तयार झाल्यानंतर म्हणजे बसा सगळेजण पंक्तीला. आता फार विचार करायची गोष्ट आहे. एकुलता एक मुलगा, त्याची हत्या केली, त्याचं मांस असणारा नरभक्षक म्हणून अतिथीने मागितलेलं आहे. आणि स्वतःचं मुलाचं हे जे आहे, तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील त्या माऊलीलाच माहिती. आणि एवढं असताना, वेदना झाल्या असताना, आणि इकडं तर धर्म संकट आहे, त्याला तर कलंक लागता कामा नये. पण तीही तितकंच जिद्दीला पेटले असल्या कारणास्तव काही हो, सत्व हारून होता कामा नये. मग तिनं विचार केला, परत म्हणले, शिवशंकर म्हणले, मग ताटं वाढल्यानंतर, आणि शंकरांना हीच पाहिजे होतं की सत्व हरण होता कामा नये. म्हणजे भक्ती करत असतं, भक्तीमध्ये कसल्या प्रकारची निष्ठी होता कामा नये. एक दृढ भाव यातून शिकायला मिळतं आपल्याला. आणि प्रकट स्वतः शंकर झाले, मी शंकर आहे, तुला काय पाहिजे ती माग. सांगायचं तात्पर्य, भक्ती करत असताना श्रद्धा भाव ठेवल्यानंतर कितीही संकट आलं तर तिथं माघारी हटायचं नाही. त्या ठिकाणी संकटाला सामोरं जात असताना, भक्ती करत असताना, त्या संकटाला सामोरं जात असताना जीव जायची तरी वेळ आली तरी माघारी हटायचं नाही. त्यावेळेस आपली भगवंताला कीव येते. मात्र भक्ती करत असताना ही सांगेवांगी ज्ञान नको आहे, स्वतः आचरण करायला पाहिजे. मी भगवंताच्या कार्यामध्ये, भगवंताच्या भक्ती करत असताना कितपट माझं आचरण सुद्धा आहे, हेही विचार करणं महत्त्वाचं आहे. का भक्ती करत असताना आचरण करता होत नाही म्हणून भक्तीच करायची नाही, ही चुकीची भूमिका आहे. मनातला आपलं अंतःकरण भगवंताविषयी हळहळ निर्माण झाली पाहिजे. आणि त्यावेळेस कुठंतरी आपण भक्तीला लागलो आणि दुसऱ्याविषयी आपुलकी, जिव्हाळा निर्माण करून भक्ती करायची आहे. असे कितीतरी व्याख्या आहेत, कथा भारी भारी आहेत शिवलिंग अमृता ग्रंथामध्ये. आणि कुठलंही भक्ती घ्या, भक्ती करत असताना तो भक्त असणारा, जो निश्चिम भक्त आहे, तो भगवंताला विसरतच नाही. आणि दृढ भाव, विश्वास आणि श्रद्धा हे जो करतो तोच भगवंताला मिळतो. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.